आहात. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळालंच असेल, आज अंशला मिळणार आहे अवॉर्ड आणि आम्ही तोच घेण्यासाठी शाळेमध्ये आत्ता जातोय. अवॉर्ड मिळणार आहे हे कम्प्लिटली टीचरचं डिसिजन असतं आणि अंशला कशाबद्दल अवॉर्ड मिळणार आहे हे आम्हाला नाही माहिती, कारण की अंश हे काय आहे, सरप्राईज आहे. सो अंशला पण नाही माहिती कशाबद्दल अवॉर्ड मिळणार आहे, आम्हालाही नाही माहिती कशाबद्दल अवॉर्ड मिळणार आहे. आम्हाला शाळेकडून एक ईमेल आला आहे, मी आत्ता तुम्हाला दाखवते तो स्क्रीनवरती ईमेल आणि एक्सप्लेन करते की नेमका अवॉर्ड कोणत्या बेसिसवरती मिळतो. तर शाळेकडून हा ईमेल आला होता ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुमच्या मुलाला अवॉर्ड मिळणार आहे, त्याची डेट आणि तो कुठल्या ठिकाणी होणार आहे हे तिथं मेन्शन केलं होतं. त्याशिवाय मुलांना ड्रेस कोड होता, त्यांनी कुठल्या प्रकारचे कपडे घालायला हवे याचे डिटेल्स त्यामध्ये दिले होते आणि कुठल्या प्रकारचे अवॉर्ड त्या दिवशी वाटप केले जाणार आहे याबद्दल पण माहिती होती. तर त्यांनी लिहिलं होतं की टीचर्स नॉमिनेट स्टुडंट्स फॉर एक्सलन्स इन अकॅडमिक क्लासेस ॲज वेल ॲज आउटस्टँडिंग सिटिझनशिप अँड फिअर्सनेस. सो एक्सलन्स इन अकॅडमिक क्लासेस म्हणजे ऑफकोर्स A+ थ्रू आउट द इयर मिळणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये एखाद्या मुलांनी खूप छान प्रोग्रेस करणं, आणि आउटस्टँडिंग सिटिझनशिप किंवा फिअर्सनेस हे पर ग्रेड फक्त एक मुलगा आणि एका मुलीला अवॉर्ड मिळतो. आणि हा अवॉर्ड त्यांना मिळतो जी मुलं ओव्हरऑल संपूर्ण शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक चांगला विद्यार्थी असण्याचं उदाहरण ठेवतात. मग त्यांचं वागणं असेल, त्यांचं अकॅडमिक एक्सेलन्स असेल किंवा ओव्हरऑल त्यांनी शाळेमध्ये इतर विद्यार्थ्यांवरती खूप चांगलं इम्प्रेशन पाडलं असेल किंवा खूप चांगलं एक्झाम्पल सेट केलं असेल, अशा मुलांना आउटस्टँडिंग सिटिझनशिप आणि फिअर्सनेसमध्ये अवॉर्ड मिळतो. सो तिथे एक ऑडिटोरियम आहे जे हायस्कूलनीच बनवलेलं आहे. ते ऑडिटोरियम पण मी तुम्हाला दाखवते आणि त्याबद्दल पण थोडी माहिती देते. सो लेट्स गो. बाय द वे, या अवॉर्ड सेरेमनीला जात असताना फॉर्मल कपडे घालायचेत. सो अंशनी घातलंय फॉर्मल शर्ट पॅन्ट, मी पण ड्रेस घातलाय आणि महेशनी पण इकडे बऱ्याच दिवसानंतर फॉर्मल कपडे घातलेत. सो लेट्स गो. अमेरिकन शाळांचे स्वतःचे ऑडिटोरियम असतात. हे ऑडिटोरियम इतके मस्त बनवलेले असतात ना, म्हणजे जेव्हा केव्हा असे कोणते इव्हेंट होणार असतील त्यावेळेस अशा ठिकाणीच ते ऑर्गनाईज केले जातात. सो आमची जी डिस्ट्रिक्ट आहे त्यांचं एक ऑडिटोरियम इथं आहे, हायस्कूलच्या बाजूला आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. म्हणजे हे ऑडिटोरियम तुम्हाला भाड्याने पण घेता येतं. जर तुम्हाला कोणते सांस्कृतिक कार्यक्रम इथे करायचे असतील तर मस्त स्टेज असतं, साऊंड सिस्टीम आहे, बसायला आहे, म्हणजे अगदी थिएटर सारखं त्यांनी बनवलेलं आहे. आणि हे सरकारी शाळेचं आहे. सो ते असे भाड्याने पण देतात, पण ऑफकोर्स आता त्यांचा स्वतःचा इव्हेंट आहे तर हा इव्हेंट तिथेच होतोय. तर आता आपण पोहोचत आहोत त्या शाळेच्या इथे. मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. ही आहे अंशी मिडल स्कूल. या मिडल स्कूलच्या पलीकडच्या बाजूला आहे हायस्कूल, म्हणजे लगेच लागूनच आहे ते. ही झाली मिडल स्कूल आणि ती जी पलीकडची जी बिल्डिंग दिसतीये ते आहे हायस्कूल आणि त्या हायस्कूलच्याच बाजूला त्यांनी ते ऑडिटोरियम बनवलेलं आहे. ही संपूर्ण जागा शाळेची आहे. इवन या बाजूला पण शाळेचीच जागा आहे आणि इकडे एलिमेंटरी स्कूल गेली ॲक्च्युली. आणि इथे त्यांचं बस हे आहे पार्किंगचा एरिया. सो तुम्हाला या बाजूनी आता हायस्कूल दिसत असेल आणि याच्या मागच्या बाजूला मिडल स्कूल होतं आणि आपल्याला त्या सिग्नलला लेफ्ट घ्यायचा आणि त्या बाजूला आहे ते ऑडिटोरियम. सो हे आहे ते ऑडिटोरियम जिथे आता तुम्हाला सगळी लोक जात असताना दिसत असतील आणि या बाजूला आहे पार्किंग लॉट. सो आम्ही इकडे आता गाडी पार्क करूत आणि मग तिकडे जाऊत. हा इव्हेंट इमिडिएट फॅमिली मेंबर्सच अटेंड करू शकत होते, म्हणजे ज्यांना अवॉर्ड मिळणार आहे त्या स्टुडंट्सचे आई वडील, सिबलिंग्स आणि फार फार तर ग्रँड पॅरेंट्स तुम्ही घेऊन येऊ शकता. हे आहे ते परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर. हे मी मागच्या वर्षी पण दाखवलं होतं जिथे अंशचं व्हायोलिनचं कॉन्सर्ट झालं होतं. अशा इव्हेंट्सच्या वेळेस पोलिसांच्या गाड्या हमखास असतात. तिथे सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. स्पेसिफिकली ज्यावेळेस खूप सारे लोक एकत्र येत असतात त्यावेळेस पोलिसांच्या गाड्या असतातच. आम्ही ज्यावेळेस आत गेलो त्यावेळेस तिथे एक रजिस्ट्रेशन डेस्क होता. ज्या मुलांना अवॉर्ड मिळणार आहे त्यांची एंट्री तिथे केली जात होती. अंशच्या हातामध्ये त्यांनी एक पेपर दिला ज्यावरती त्याचं सीट नंबर लिहिलेलं होतं आणि त्यांनी त्याच सीटवर बसायला सांगितलं होतं. त्यावरती इंग्लिश असं लिहिलेलं. सो आम्ही ओळखलं की त्याला इंग्लिश सब्जेक्टसाठी अवॉर्ड मिळणार आहे. तिथे एक फोटो बूथ पण तयार करण्यात आला होता ज्याच्यासमोर उभं राहून तुम्ही फोटो काढू शकता. आता आम्ही ऑडिटोरियमच्या आत आलो आहोत. मुलांना बसण्यासाठी त्यांचे सीट नंबर लिहिलेल्या खुर्च्या अशा व्यवस्थित मांडलेल्या होत्या आणि मुलं तिथे बसली आणि पालकांना बसण्यासाठी त्यांनी वेगळी जागा केलेली होती.
तर तुम्ही हे ऑडिटोरियम बघू शकता, किती सुंदर आणि किती मोठं आहे. एखाद्या मूवी थिएटरसारखं त्यांनी हे बनवलं आहे. इथे 2 मोठे मोठे स्क्रीन्स लावलेले होते, समोर स्टेज होतं. इथली लाईटिंग किंवा साऊंड सिस्टीम अगदी प्रोफेशनल थिएटरसारखी असते. एक्झिटसाठी वेगळा डोअर, एंट्रीसाठी वेगळा डोअर आणि बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा असते. समोर तुम्ही बघू शकता मोठं स्टेज आहे, तिथे मेडल्स आणि सर्टिफिकेट्स ठेवलेले आहेत. समोर व्हायोलिनचा एक ग्रुप आहे. कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांनी काही गाण्यांचं सादरीकरण केलं आणि ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस ते तिथून बाजूला झाले होते. मी आणि महेश बसलो होतो आणि आमच्या बाजूला आमचेच फ्रेंड्स होते. हे आमच्या स्ट्रीटवरतीच राहतात आणि त्यांच्या मुलालाही अवॉर्ड मिळणार होता हे आम्हाला तिथे आल्यानंतर कळालं. सो यांचा पण मुलगा आहे विहान, ज्याला अवॉर्ड मिळणार आहे. बट वी हॅव नो आयडिया व्हॉट काइंड ऑफ अवॉर्ड दे आर गेटिंग. सो लेट्स सी. कार्यक्रमाची सुरुवात प्रिन्सिपलने केली. तुम्हाला तिथे 3 अजून लेडीज दिसत आहेत, त्या असिस्टंट प्रिन्सिपल आहे. अमेरिकेमध्ये मिडल स्कूल किंवा हायस्कूलला पर ग्रेड एक असिस्टंट प्रिन्सिपल असते. म्हणजे पूर्ण शाळेची एक प्रिन्सिपल, पण प्रत्येक ग्रेडला एक असिस्टंट प्रिन्सिपल असते. सो 6वी, 7वी, 8वी अशा 3 असिस्टंट प्रिन्सिपल आणि एक मेन प्रिन्सिपल तुम्ही इथे स्टेजवरती बघू शकता. Tonight is more than just an award ceremony. It is a reflection of hard work, perseverance, growth, and it represents early mornings, late nights, moments of challenge, and the determination to keep going. Our students have not only worked to achieve academic success, but they have also grown as leaders, teammates. या इथे आत्ता एक्सप्लेन करत आहेत की आज कुठल्या प्रकारचे अवॉर्ड मिळणार आहेत. आता ही एक मिडल स्कूल आहे. 6वी, 7वी आणि 8वीच्या वर्गाची मुलं या शाळेमध्ये येतात. अराऊंड 1400 मुलं या शाळेमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि त्यापैकीच काही मुलांना हा अवॉर्ड मिळतोय. या अवॉर्ड सेरेमनीमध्ये सगळ्यात मेन कॅटेगरी होती अकॅडमिक एक्सेलन्स. सो थ्रू आउट द इयर ज्या मुलांनी ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्टमध्ये ए किंवा A+ मिळवलं आहे थ्रू आउट द इयर, किंवा काही सब्जेक्ट्समध्ये खूप चांगली प्रोग्रेस केली आहे किंवा चांगले मार्क्स किंवा ग्रेड्स मिळवले आहे, त्या मुलांना इथे अवॉर्ड देण्यात आला. आता ह्या अवॉर्ड सेरेमनीची सुरुवात झाली 6वीच्या वर्गापासून. पहिले त्यांनी सगळ्या 6वीच्या मुलांना अवॉर्ड दिला, त्यानंतर 7वी आणि त्यानंतर 8वी. अराऊंड 2 तास हा इव्हेंट चालू होता. Ansh Khan, English. सो अंशला इंग्लिश सब्जेक्टसाठी अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी यावर्षी इंग्लिश सब्जेक्टमध्ये खूप चांगली प्रोग्रेस केली आहे आणि त्याचे ग्रेडसुद्धा खूप चांगले होते. त्यामुळे त्याच्या वर्गातून त्याची निवड करण्यात आली होती. Proud of you. Your hard work, character, and dedication set the standard for others to follow. To our teachers, staff, and families, thank you for the support, guidance, and encouragement you provide every single day. Our students' success. बाय द वे, दिस इज नॉट द फर्स्ट टाईम अंशला असा अवॉर्ड मिळाला आहे. आम्ही शिकागोला असताना तो प्रीस्कूलमध्ये होता अँड ही गॉट अ स्टुडंट ऑफ द मंथ अवॉर्ड. ही वॉज वन ऑफ द यंगेस्ट किड टू गेट दॅट अवॉर्ड. त्याची क्लिप मी या व्हिडिओच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती बिलकुल मिस करू नका. ॲज अ पॅरेंट आपण कितीतरी वर्ष आपल्या मुलांवर प्रेम, संस्कार आणि एंडलेस होप्स ओतत असतो, जस्ट प्रेईंग की त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं. देन कम्स अ मुमेंट लाईक दिस, जिथे त्यांचं हार्डवर्क रिकॉग्नाईज होतं आणि आपलं मन अगदी भरून येतं. खरंच आपल्या मुलाला असं यशस्वी होताना बघण्यापेक्षा मोठा आनंद या जगात दुसरा कोणताच नाही. हा फोटो आहे अंशचा, ज्यावेळेस त्याला पहिल्यांदा शाळेमध्ये अवॉर्ड मिळाला होता फ्रॉम 2018. त्याचीच एक छोटीशी क्लिप मी आता तुमच्यासोबत शेअर करते, ती बिलकुल स्किप करू नका. Ansh Kote. The Little Leaders Early Childhood team is proud to recognize Ansh Kote. Ansh is kind, polite, and caring. He is always ready to help his peers and teachers. Within the early childhood classroom, Ansh has shown the ability to be a positive role model for his peers by helping his friends who have differing needs. He shows warmth, compassion, and patience. Ansh is eager to learn new things and has a curious and inquisitive nature. He is a student who will go far in life academically and also by the positive impact he has on those around him. Congratulations. सो आम्ही आलो आत्ता घरी. हा आहे अंशचा अवॉर्ड. आणि तुम्हाला ही अवॉर्ड सेरेमनी कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.